तर मित्रो, आज एक नागरिक आलेले आहेत आपल्याकडे, जेणेकरून यांची जी पत्नी आहे त्यांचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी भरलेला होता। काल होती 17 तारीख, 17 तारखेपर्यंत वाट पाहिली पण अद्याप त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत। आता यांचं असं कारण आहे की सर्वांचे पैसे आलेले आहेत पण माझ्याच पत्नीचे का नाही आले। आता पत्नी इथे आलेली नाही पण यांना पाठवून दिलेलं आहे की पैसे का नाही आले हे विचारण्यासाठी। तर त्यांना एक मेसेज सुद्धा त्यांच्या फोनवरती आलेला होता की त्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक नाही, त्या कारणाने त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत। तर यांना आपण प्रश्न करूयात आणि पाहूयात असेच तुमचे प्रश्न आहेत का, तर त्याची उत्तर तुम्हाला आता भेटून जातील। तुमचा मेन प्रॉब्लेम काय झालेला आहे म्हणजे आधार कार्ड लिंक नाही बँकेत। तर पहा, यांचं बँकेत आधार कार्ड लिंक नाही आहे, तर यांना काय करावं लागेल याचं सोल्युशन सुद्धा मी आता लाईव्ह देणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करावं लागेल, तुमची जी बँक आहे, उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया असू शकते, तर त्या बँकेत जावं लागेल आधार कार्ड घेऊन आणि त्या मॅनेजरला किंवा जिथे जे क्लर्क लोक आहेत त्यांना सांगावं लागेल की माझ्या बँकेला आधार कार्ड लिंक नाही आणि ते करून द्या। तर त्यासाठी एक बँकेत फॉर्म देतील किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्म देतोय, तो फॉर्म भरून तुम्हाला द्यावा लागेल। तर अशा पद्धतीने नागरिकांना समजत नाही की बँकेत आधार कार्ड लिंक नसल्या कारणाने त्यांचे पैसे येत नाही आहेत। तर जाणून घेऊयात, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, कशा पद्धतीने तुम्हाला तो फॉर्म भरून बँकेत द्यावा लागेल याची माहिती मी आता देतोय आणि या नागरिकांना सुद्धा मी सांगतोय त्या पद्धतीनेच की फॉर्म कसा भरून तुम्हाला बँकेत द्यावा लागेल। आता यांना बँकेत फॉर्म भरून द्यावा लागेल, त्यानंतर यांच्या बँकेला आधार लिंक सेटिंग होईल आणि त्यानंतरच त्यांच्या खात्यावरती पैसे येतील। तर असाच प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार भगिनींनो, माझी बहीण लाडकी योजना 17 तारखेपर्यंत 3000 रुपये तुमच्या खात्यात सोडणार होते। 17 तारीख ओलांडून गेलेली आहे, आज आहे 18 तारीख, म्हणजे आजपासून पैसे येण्यास थांबलेले आहेत। कालपर्यंत ज्या ज्या महिलांना 3000 रुपये बँकेत आलेले आहेत त्यांचे अभिनंदन, पण ज्या महिलांचे अद्याप 3000 रुपये आलेले नाहीत त्याची कारणे तुम्हाला माहितीच आहेत। त्याची कारणे म्हणजे तुमच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक नाही। याचबाबत आपण चर्चा करणार आहोत। ज्या महिलांचे पैसे आलेले नाहीत त्यांना बँकेत कोणता फॉर्म भरून द्यावा लागेल, तो फॉर्म भरून देताना कोणती कागदपत्र द्यावी लागतील, त्यानंतर त्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक होऊ शकतं याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याचबरोबर पहा, ज्या महिलांनी अद्याप आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे माहितीच नाही, ते पाहण्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे पाहता येईल आणि जर तुमच्या आधारला बँक लिंक असेल तर तुम्हाला बँकेत जायची गरज नाही। तर तो व्हिडिओ पाहायचा आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, तो व्हिडिओ पाहूनच तुम्हाला पुढची स्टेप आहे। कारण जर तुमच्या आधारला बँक लिंक असेल तर हा फॉर्म भरून द्यायची गरज नाही। अद्याप ज्या महिलांना 3000 रुपये आलेले नाही किंवा ज्या महिलांना मेसेज आलेला आहे की तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्या तरच तुमच्या खात्यावरती 3000 रुपये येतील, असा शासनाचा मेसेज असेल तरच तुम्हाला हा फॉर्म भरून तुमच्या बँकेत द्यायचा आहे। आता कोणत्या बँकेत तुम्हाला द्यायचा आहे, तुम्हाला जी बँक आधारशी लिंक करायची आहे ती। मग पहा, तुमच्या आधार कार्डला कोणतीच बँक लिंक नसेल तरच तुम्हाला एखाद्या बँकेत तुमच्या जावं लागेल, जेणेकरून तुम्ही पोर्टलवरती जी बँक दिलेला आहात त्या बँकेत जाऊ शकता आणि हा फॉर्म भरून देऊ शकता। आता फॉर्म कसा भरायचा मी सांगतो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा तुम्हाला फॉर्म भेटून जाईल। सर्वात प्रथम पहा, इथे द ब्रँच मॅनेजर, ब्रँचचं नाव इथे येऊन जाईल आणि तुमची कोणती बँक आहे ती बँकेचं नाव तुम्हाला इथे नमूद करावं लागेल। उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया जी कोणती बँक आहे ती आणि त्यांचं ब्रँच, त्यानंतर इथे डेट लिहावी लागेल, यानंतर तुमचा इथं अकाउंट नंबर लिहावा लागेल, यानंतर तुमचं अकाउंटवरती तुमचं जसं नाव आहे तसं इथे नमूद करावं लागेल। त्यानंतर पहा, पुन्हा एकदा तुमचा अकाउंट नंबर इथे लिहावा लागेल। त्याचबरोबर पहा, आपण जर सही करताय, अंगठा करताय तर तुम्हाला या बॉक्समध्ये इथे पहा, इथे सही करायची आहे किंवा तुमचा डाव्या हाताचा अंगठा ठसा उठवायचा आहे। त्याचबरोबर पहा, इथे 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी एकाला टिक मार्क करायचे आहे। टिक मार्क कशा पद्धतीने करायचे आहे, अशा पद्धतीने बरोबर अशी करायची आहे। तर हे ऑप्शन जाणून घ्या। आता हा पहिला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन कशासाठी आहे, तुम्ही यापूर्वी कधीच
तुमच्या आधारला कोणतीच बँक लिंक केली नसेल त्यासाठी आहे, म्हणजे यापूर्वी तुमच्या आधारला कोणतीच बँक लिंक नाही. त्याचबरोबर इथे आपल्याला तुमचा अकाउंट नंबर द्यावा लागेल. पहिल्यांदा कोणतीच बँक तुमच्या आधारला लिंक नाही तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता दुसरा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन समजून घ्या. तुमची आता एखाद्या बँकेत आधार लिंक आहे पण तुम्हाला त्या बँकेत NPCI म्हणजे आधार लिंक करायचे नसून दुसऱ्या बँकेत लिंक करायचं असेल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. उदाहरणार्थ पहा, आता माझे बँक ऑफ इंडियात आधार सीडिंग आहे पण मला आता HDFC बँकेत आधार लिंक करायचं असेल तर तुम्हाला हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर आपल्याला हा फॉर्म ज्या बँकेत लिंक करणार आहात, उदाहरणार्थ HDFC, तर त्या बँकेत हा जमा करावा लागेल. आता हा तिसरा ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे. सध्या तुमचं जे बँक खातं आहे त्याच बँकेला तुमचं DBTचे पैसे येत आहेत तर तीच बँक तुम्हाला हवी असेल तर तिसरा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. तर त्याच बँकेत तुमचं आधार सेडिंग राहील आणि तिथेच तुमचे सरकारच्या योजनेचे पैसे येतील. तर तिसरा ऑप्शन कशासाठी आहे, जिथं आहे त्याच बँकेला तुम्हाला DBT लिंक करायची आहे. आणि चौथा ऑप्शन पहा, तुमचे ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेत तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचेच नसेल तर चौथा ऑप्शन आहे. तर तुम्हाला हा ऑप्शनची गरज नाही. तर तुम्हाला बँकेत आधार कार्ड लिंक करायचं असेल तर पहिला जो ऑप्शन आहे, अद्याप तुमचं कोणत्याही बँकेत आधार कार्ड लिंक नसेल आणि तुम्हाला ज्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक करायचं असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल तुम्हाला योजनेचे पैसे येण्यासाठी. तर हे ऑप्शन तुम्ही समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुमचा ऑप्शनला टिक करायचा आहे. यानंतर पहा, इथे तुम्हाला तुमची साईन किंवा अंगठा करायचा आहे या बॉक्समध्ये. त्यानंतर इथे तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ID लिहायची आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला इथे एक कॉपी द्यायची आहे आधार कार्डची झेरॉक्स. यानंतर पहा, इथे आपल्याला पुन्हा एकदा इथे आपली साईन करायची आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला ज्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे त्या बँकेत जमा करावं लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरून द्यावा लागेल. अन्यथा त्या बँकेमध्ये जर सुविधा असेल वेगळ्या अर्जाची तर त्या बँकेत जाऊन तुम्हाला आधार कार्ड आणि तुम्हाला जमा करायचं आहे आणि तिथं आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे. जर त्या बँकेत वेगळ्या अर्जाची सुविधा असेल सोप्या पद्धतीची मराठी भाषेची तर तुम्ही तिथे जमा करू शकता, कारण त्या शाखेत वेगवेगळे अर्ज त्यांनी तयार केलेले असू शकतात. पण हा अर्ज तुम्हाला जर द्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, त्या पद्धतीने तुम्ही जमा करा. आता आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला जे नागरिक आलेले होते त्यांच्या आधार कार्ड, त्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक नव्हतं, तसेच त्यांच्या आधार कार्डच्या पोर्टलवरती पाहायला गेलं तर त्यांचं बँकेचं स्टेटस इनॲक्टिव्ह दिसत होतं, म्हणजे कोणतीच बँक त्यांच्या आधार कार्डला लिंक नव्हती. तर त्यांना आता त्या बँकेत जाऊन लिंक करायला सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे की तुमच्या आधार कार्डला कोणतीच बँक लिंक नसेल तर तुम्ही जी बँक लिंक करायची आहे त्या बँकेत जा आणि फॉर्म भरून द्या. त्याच पद्धतीने आधार सेडिंग करून घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास सर्व नागरिकांना शेअर करा, त्यांच्या सुद्धा अडचणी दूर होतील. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.